जवळजवळ 5:25 झालेत, म्हणजे एका तासाच्या आत आपल्याला ही मॅच कव्हर करायला हवी. अन्यथा मात्र नक्कीच बॅड लाईटला थोडंसं सामोरं जावं लागेल आणि कुठल्याही प्रकारे इथे फ्लड लाईट्सची सुविधा नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मॅच जर का लवकर कव्हर झाली तर अंतिमच्या टप्प्यामध्ये आपल्याला नक्कीच वाइंड अप लवकर करता येईल. दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. एका बाजूला नेरूल 11 नेरूल आणि त्यांच्या विरोधात दुसरी टीम आपल्याला ऑपोजिशनला पाहायला मिळतीये, ती अर्थातच टीम थलवली, सॉरी माफ करा, आणि नेरूल वर्सेस टीम ऐरोली कोलीवाडा. बॉलिंग ट्रॅकवर चव्हाण, मनोज चव्हाण ओव्हर द विकेट. आणि पहिलाच बॉल मिस्टर स्पोर्ट, मिस्टर फाइटिंग स्पिरिट सिद्धेश खडू सन ऑफ अ सॉइल. 2023-24 टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यानं अप्रतिम खेळ साकारला, अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली, आज रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये ऑलमोस्ट मी म्हणेन या मॅचमध्ये जर का तुम्ही जिंकाल तर एका बक्षिसाला पात्र ठराल अशी बक्षीस पात्र फेरीमधली मॅच. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. आणि पहिली धाव अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. एक्स्ट्राज न सुरुवात झाली आहे. बॅटिंग करणारी टीम नेरूल 11 नेरूल. हा बॉल अक्रॉस द लाईन, अनोख्या शैलीनं स्टायलिश फटका, परंतु एकच धाव मिळणार. या एका धावेनं धावसंख्येची झाली आहे सुरुवात आणि बॅटच्या रूपानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 एक्स्ट्राज 1 एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आमचे सोहेल गुरुनाथ नाईक आम्हाला अपडेट करतायत ॲज अ स्कोरर. 2 गडी मात्र कोणताही बाद झाला नाहीये. ही जमेची बाजू संथ आणि सावकाश अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, जिथे बॅटिंग करणारी टीम कोणत्याही क्षणी उग्र रूप धारण करू शकते, कारण त्यांच्या टीम मध्ये राहुल म्हात्रे सारखा एक जबरदस्त अष्टपैलू परिपक्व आक्रमक खेळाडू स्क्वॉड मध्ये मिडल ऑर्डर स्पेशलिस्ट आहे. ओव्हर द विकेट हा बॉल, इट्स अ ब्लाइंड, इट्स अ फुल. धावा किती मिळतील तर पंच आम्हाला जरूर इशारा करत असताना एकच धाव. 3 धावा. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. सचिन मुंडे आणि कंपनी 2 कॅमेऱ्यांच्या साह्यानं अतिशय क्लीन नीट असे हे अनइंटरप्टेड ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळेल थ्रू यूट्यूब. ओव्हर द विकेट पुढे टाकला मिनी हेलिकॉप्टर. वाव 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 वाव, यू ब्युटी, सो एलिगंट, सो ब्युटिफुल. It was looking like wow. One more 6 by Siddhesh Dynamic खडू. जबरदस्त कलात्मक सुपर बॅटिंग. द वे ही स्टार्ट, ज्या पद्धतीनं सुरुवात केली आहे, शंखनाद सुरू आहे. बिपिन म्हात्रे यांना मी विनंती करू की या आपण व्यासपीठावर. त्याचबरोबर मयूर म्हात्रे यांनाही मी विनंती करू की आपण ही व्यासपीठावर या. 15 हाफ ट्रॅकर लेंथ मध्ये बदलाव. येस, आणि द लेजंड तानाजी काका अर्थातच शिरवणे. आणि रबर बॉल हा जो खेळ आज आपण पाहताय, या खेळाला जवळजवळ 35 ते 40 वर्ष झाली आणि मुंबई ही या खेळाची जन्मभूमी. आणि रबर बॉलला नवी मुंबईमध्ये लॉन्च करणारे धीरज, आपल्या माहितीसाठी जरूर तुम्हाला ही माहिती असेल,
नवी मुंबईमध्ये रबर बॉल ला लॉन्च करणारे आमचे तानाजी काका एक हरहुन्नरी अष्टपैलू परिपक्व आणि क्रिकेटचे लेजेंड कॅटेगरीतले खेळाडू ज्यांनी एक कालखंड जबरदस्त गाजवला त्यांना मी इन्व्हाइट करतोय की या आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि हा बॉल डॉट आणि आम्हाला अशी माहिती मिळतीये की त्या स्पर्धेमध्ये लॉन्च स्पर्धेमध्ये म्हणजे पायलट स्पर्धेमध्ये दारावे गावानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं. म्हणजे तिथेही दारावे गाव आहेच. द हिस्ट्री रिमेन्स. ओहो इथेही आपण पाहतोय हा व्हाईट बॉल सचिन नाईक पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इट्स अ व्हाईट बॉल कॉल वन मोर ॲडेड इनटू द टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 प्रथम क्रमांकाचं षटक मनोजनं हाताळलं. त्या षटकामध्ये धावा आल्या 15. दुसरं षटक अजित आपल्याला पाहायला मिळतोय एक यशस्वी गोलंदाज. आउट स्विंग बॉल इट्स बीटन बाय स्विंग स्पिन अँड आउट स्विंग. इट्स अ डॉट बॉल. बॅट्समन अर्पितनं टी शर्ट चेंज केली मला असं वाटतंय. त्याचबरोबर नेरुल गावचे अर्जुन म्हात्रे दादांनाही आम्ही विनंती करू की या आपण व्यासपीठावर या मॅचचा आनंद या भव्य दिव्य व्यासपीठावर आपण जरूर घेऊ शकता. अनंत म्हात्रे स्मृती चषक 2024 गावदेवी युवा प्रतिष्ठान दारावे गाव आयोजित अनंत म्हात्रे चषक पर्व पहिला आणि रबर बॉलचा हा फॉर्मॅट डे 2 4 दिवसांचा हा 16 आणि दुसऱ्या दिवसामध्ये अंतिमची मॅच. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूची लाईन रीड केली आणि इथे मात्र लेन्सचा वापर करत असताना बॉलला फेकून दिलं. इट्स अ ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग बाय अर्पित जॉइन्स द पार्टी नाव. डीजे पिन केला बॉलला टर्न केलाय बीट सुद्धा केलाय अजित. शुभम पाटील यांना मी विनंती करू की आपण हे या व्यासपीठावर. आउट स्विंग. कदाचित आता मी म्हणेन अर्पितला थोडस मी म्हणेन स्वतःशी संवाद करावा लागेल कारण बॅटला बॉल स्पर्श होत नाहीये. थोडंसं प्रेशर डेव्हलप होतोय. डॉट बॉल पर्सेंटेज वाढलं की मॅच मध्ये प्रेशर डेव्हलप होणार. हा बॉल टॅप केलाय. बॉलची लाईन प्रतिम होती. धाव मिळणार एक दुसऱ्या धाब्याचा सुद्धा प्रयत्न होईल. ही चोरडे धाव कंप्लीट करत असताना सिद्धेश कडू आणि अर्पित आपल्याला पाहायला मिळतील. नेरुल आणि नेरुल गाव म्हटलं की मग नेरुल गावाला क्रिकेटचा एक चांगला इतिहास आहे. त्याच्यामध्ये आम्ही अनेक नावं घेऊ. आज ज्या चेहऱ्यानं खरं तर नेरुल या गावाला क्रिकेटच्या पटलावर मात्र मी म्हणेन एक वेगळी ओळख दिली आहे ते नाव म्हणजे विश्वास घरत. हे एक ब्रँड आहे. गेले कित्येक वर्ष आपण त्यांना क्रिकेट या पटलावर पाहिलं. काही कारणास्तव म्हणा इंजरी असेल किंवा इट माइट बी आणि चॅलेंज इन द पर्सनल लाईफ. परंतु जर का बघितलं गेलं तर मात्र इंजरीमुळे काही काळ विश्वास बाहेर आपल्याला पाहायला मिळाला होता. म्हणजेच आउट ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला होता सरावापासून दूर. परंतु तरी सुद्धा आपल्या संघासोबत सातत्यानं एक चांगला खरं तर मी म्हणेन कटिबद्ध आणि युनिटीचा मेसेज आपल्या यंग जनरेशनला खरं तर पैलू पाडण्यासाठी नेहमी सातत्यानं या चेहऱ्यानं फार चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. आपण त्याही गोष्टीचा उल्लेख करतोय. नेरुल म्हटलं की मग नेरुल गावचे आमचे हर्षद मडवी नवी मुंबईचा अप्रतिम गोड आवाज ज्यानं समालोचन क्षेत्रामध्ये एक वेगळी छाप सोडली आहे. आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही रोहित भोपीचा सुद्धा आम्ही उल्लेख करू. आणि हे दोन समालोचक या भूमीतून येताना आपल्याला पाहायला मिळतात. मॅचवर आपण थोडंसं फोकस करूया. हितेश स्टँड. इट विल बी डिलिव्हर्ड ऑर नॉट. इट्स अ गॅप शॉट सिलेक्शन अँड दॅट इज अ कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक बाय सिद्धेश कडू. अनदर 4. रणसंख्या झाली 28. डीजे
झलद गती गोलंदाज गतीनं बीट केलंय. यावेळेला मात्र बॅटचा स्लाइस एज लागलाय. बॉल फ्लाय स्लिप रिझन सूर्यकांत मढवी यांना चकवून मागे गेलाय. कस जाळ मिळणार. त्याचबरोबर प्रल्हादजी म्हात्रे यांना मी विनंती करू की आपण ही व्यासपीठावर या. मगाशी राहुलनं फार छान खेळ खेळला. संघ पराभवाच्या उग्र छायेमध्ये होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यानं कमालीचं कमबॅक करून दिलं. 5 षटकार ठोकले. 6व्या चेंडूला त्यानं चेंडूला सन्मान दिला. क्रिकेटचं स्पोर्ट्समनशिप काय असतं ते दाखवलं. ओहो, फटका चांगला आहे. क्लास फटका आहे. परंतु किती धावा मिळतील. एक तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय. अर्पित चित्त्याच्या चपलाईनं त्या हाकेला हाक दिली आहे आणि त्यानं मात्र साथ देत असताना मी म्हणेन 7 आणि 7 या दोन्ही गोष्टी त्यानं दिल्या. धावा मिळाल्या 2. एकूण धावसंख्या पोहोचल्या त्यात 31 या आकड्यावर. 31 ही खेळातली मॅच्युरिटी आहे. ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं षटकार येत आहेत त्यांना जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडवर आणण्याचा त्यांनी प्रयत्न करावा सोबतीनं. तेव्हाच तुमचा खेळ डेव्हलप होईल. हा बॉल बॅटचा एज लागलाय. 1 धाव तर कंप्लीट होणार जरूर. एकूण धावसंख्या पुढे जाईल. पोहोचेल ती 32 वर. 32 षटक क्रमांक सुरू होते. 3रं हितेश कोटकर. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक वेल नोन असं हे नाव ऐरोली कोलीवाडा. त्यांच्या फिटनेसकडे आपण जर का बघितलं तर कदाचित थोडासा भास होईल. ही इज रनिंग थ्रू द सम इंजुरी. द वे ही रन, द वे ही रिच टुवर्ड्स दी पॉपिंग क्रीज. पॉपिंग क्रीज झाल्यानंतर त्यांचं बॅकफूट लँडिंग झाल्यानंतर त्यांचा कंट्रोल, रिलीज ऑफ ॲक्शन, या सर्व गोष्टींकडे आपण बघितलं ना तर थोडंफार कुठेतरी गडबड आपल्याला वाटते. आणि त्यामुळेच की काय थोडी इंजरी आहे का, हॅमस्ट्रिंग इंजरी किंवा तळपायाला कुठे इजा झाली का, हेच काहीसा भास आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा आम्ही हितेशी चर्चा करू तेव्हा आम्हाला जरूर ही माहिती पाहायला मिळेल. कारण पावसाळ्यातलं क्रिकेट म्हणजे तारेवरची कसरत. पावसाळ्यातलं क्रिकेट हे बाहेरून भरपूर सोपं वाटतं परंतु ते इतकं सोपं नाही आहे. ओ ओ ओ ओ ओ क्या बात शाबास अर्पित. तर टेनिस बॉल सारखं नाही आहे. तुम्हाला शफल होता येत नाही किंवा असं म्हणता येईल की शफल होण्या इतका वेल नसतो तुमच्याकडे. बॉलर बॅक ड्राईव्ह थ्रू द बॉल. इट्स अ डॉट बॉल. 23rd ओव्हर. 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 38. 3 षटकांच्या अखेरीस म्हणजे 18 चेंडूंचा खेळ झालाय. आता 12 चेंडू उर्वरित असतील. या 12 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील आणि एकंदरीत 5 षटकांच्या अखेरीस किती टार्गेट सेट होईल. अ मॅच बिटवीन टीम ऐरोली कोलीवाडा आणि नेरूल 11 नेरूल. आणि पुनश्च आम्ही विनंती करू प्रल्हादजी म्हात्रे आणि तानाजी काका भोईर क्रिकेटचे लेजेंड खेळाडू त्यांना मी विनंती करू की या आपण या व्यासपीठावर. गुरुनाथजी नाईक आहेत नेरूलचे आमचे दादा आहेत. त्याचबरोबर अनेक नामवंत जुने खेळाडू ज्यांनी क्रिकेटला चांगला कालखंड दिलाय. इथे आपण पाहतोय 0-2 धावा या चकमकीमध्ये अगदीच क्विक सिंगल्स आपल्याला पाहायला मिळतील. आता पाऊस पूर्णतः थांबलाय. अशा खरं तर थंड अशा वातावरणामध्ये खरं तर हा क्रिकेटचा अंतिमचा खेळ अंतिमच्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वाऱ्याचा ओघ फार छान आहे. बॉलला लॉफ्ट केलं, टायमिंग केलं की चेंडू लगेच सीमारेषा पार जातोय. इब्लिस थोडासा वारा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, जरूर अनुभवायला मिळणार. हा बॉल अवे फ्रॉम द रिच. ही ताकद दाखवायची होती सिद्धेशला आणि इथे झालाय झेल ड्रॉप. झेल ड्रॉप नाहीये तर मोठ्या फलंदाजाला मिळालं हे जीवदान. हे जीवदान म्हणजे काय तर ही संधी. आणि आता इथे रन आउटची विकेट सॅक्रिफाईस केली का, त्याचं कारण तुम्हाला आम्ही जरूर सांगू. तत्पूर्वी या ऐकूया एक डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
पिचची विकेट जर का गेली तर मात्र राहुल म्हात्रेला आपल्याला मैदानामध्ये इन्व्हाइट करावं लागेल, करता येईल. किंबहुना राहुल म्हात्रे मागच्या मॅचमध्ये 46 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. कोणतीही कृती आणि कोणत्याही कृतीमागे जर का कपट नसेल तर तो गुन्हा नाही आहे. इथे सॅक्रिफाईस झालं ते अर्पितचं आणि गुन्हा हलका केला होता, तो गुन्हा नाही आहे मुळात. जरूर इट्स अ पार्ट ऑफ गेम स्ट्रॅटेजी. सिद्धेश कडू ऑन स्ट्राईक. समोर ताकदीचा गोलंदाज आहे ज्यानं मागच्या मॅचमध्ये अप्रतिम खेळ केलाय. 6 चेंडूमध्ये त्यानं धावा डिफेंड केल्या 6 चेंडूमध्ये 6 धावा होत्या आणि जरूर त्या धावा डिफेंड केल्या. एज लागलाय, संधी आहे का नाही, तर एक धाव मिळणार. या एका धावेनं धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 42 वर. 42 धावसंख्या. षटक क्रमांक सुरू आहे. चौथं अजित नामक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 42. षटक क्रमांक सुरू आहे. चौथं अजित बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात सकारात्मक झाली आहे. सिद्धेशकडे अजूनही स्ट्रायकर एंडवर आहे. अशा परिस्थितीमध्ये धावा येतील, धावांचा ओघ वाढेल, धावांना ॲक्सेलरेट ते करतील जरूर. ही एक धाव मिळणार, फक्त एकच. आता राहुल म्हात्रे ज्यानं केली होती मगाशी कमालीची फलंदाजी, इम्प्रेस केलं होतं, बॅटला त्यानं पिंकी किस केली आहे, प्रॉमिस केलंय. इट्स अ पिंकी प्रॉमिस वेन एनी बॅट ऑन किस टू हिज फेवरेट लवेबल बॅट. बघूया ही बॅट त्याला किती प्रॉमिस कंप्लीट करण्यासाठी साथ देते. पहिलाच बॉल फुलटोस होता, कन्व्हर्जन जमलं नाहीये. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. ही एक धाव कंप्लीट होणार. व्हॉट अ थ्रो. फोर आर्म्स भरपूर स्ट्रॉंग आहेत या खेळाडूचे. सुनील आपल्याला पाहायला मिळाले. काही खेळाडू ॲज अ फिल्डर म्हणून सुद्धा तुमच्या टीम मध्ये भरपूर इम्पॅक्ट टाकतात आणि तेच पाहायला मिळालं. एकूण धावसंख्या झाली ती 44. 44. 4 4. समोर टाकलाय आणि डलमळीत न होता या बॉलला उडवलाय डाऊन द ग्राउंड. सरळ समांतर रेषेमध्ये परपेंडिक्युलर षटकार बाय सिद्धेश कडू. फर्स्ट बॉल वाईट बॉल कॉल. एक न धावसंख्या पुढे जाईल 51. प्रयत्न करावे लागतील गोलंदाजांना. एक विकेट काढून द्यावी लागेल. मॅच मध्ये पुनरागमन करून द्यावं लागेल. थोडे आणखीन प्रयत्न. या एका वाक्यावर खरं तर खेळाची अनेक स्वप्न सोपवलेले असतात आणि तेच प्रयत्न गोलंदाज अनिकेत यांना करावे लागतील. शेवटचं षटक आहे. स्लॉग हिटिंगची अपेक्षा असणार आहे. राहुल म्हात्रेकडे खरं तर कौशल्य आहे आणि त्याच्या बॅटमधनं धावा सुद्धा येऊ शकतात. इथेही धाव नाहीये आणि विकेट डाऊन होईल. सिद्धेश कडू ऑन नॉन स्ट्रायकर एंड यांनी मात्र विकेट गमावली आहे. फलंदाज क्रमांक इथे तिसरा परतलाय.
अमोल जाधव यांचा हा आवाज, इफ आय एम नॉट रॉंग. आणि हे गाणं प्रेझेंट केलं आमचे नंदेश नाईक, जे बहुआयामी आहेत, स्वतः एक चांगले फोटोग्राफर. आणि यावेळेला काय घडतंय मॅचमध्ये, या फटक्यावर धावा किती मिळतील तर पंच आमच्याकडे जरूर टोन करतील, अपडेट करतील, वेदर इट इज 6 और जस्ट अ सिंगल. नंदेश नाईक यांची मेहनत या स्पर्धेला लागली आहे. अनेक चेहरे आम्ही ज्यांचा जरूर उल्लेख करू. धीरज भोईर यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. कामेश नाईक, संदेश नाईक, मयूर म्हात्रे, बिपिन म्हात्रे, सचिन म्हात्रे, नितीन नाईक, नंदेश नाईक, ज्यांनी आपल्याला खरं तर जेवण खाऊ घातलं. अर्थातच 3 दिवस इथून पुढे मात्र ज्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था होणार आहे ते अर्थातच आगरी तडका धाब्याचे प्रॉपरायटर मयूर म्हात्रे यांचंही मनापासून आपण आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर ही फक्त एकच धावा असणार आहे. सो जस्ट अ सिंगल ॲडेड इन टू द टोटल. आणि एकूण धावसंख्या झाली आहे 53. शेवटचं षटक हाफ ट्रॅकर. दिस वॉज इन्व्हिटेशन अँड इट इज ॲक्सेप्टेड. तोहफा कबूल है मेरे भाई. 6 कन्वर्जन झालं जम्प अप करत असताना. रणसंख्या 59. प्लॅन करायला कमी आणि ते अंमलात आणायला जास्त वेळ द्या. तेच काहीसं राहुल म्हात्रेनं केलंय. एक्झिक्युशन परफेक्ट. ओहो हो 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 हो, क्या बात, क्या बात. शाबास मिस्टर राहुल म्हात्रे. another mighty 6. द स्कोरबोर्ड. थांबेल तो राहुल म्हात्रे कसला, थकेल तो राहुल म्हात्रे कसला, घाबरेल परतेल तो राहुल म्हात्रे कसला. सो सोनार की तो एक खिच लोहार की. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. धावा किती मिळतील. मगाशी जो षटकार आला असं वाटत होतं की त्या षटकारा मागोमाग अजून एक षटकार येऊ शकतोय, परंतु बॅट आणि बॉल मध्ये तितका संपर्क प्रॉपर झाला नाहीये. धावसंख्या पोहोचली ती 66. धावा काढाव्या लागतील 67. बॅटिंग करणारी टीम सूर्यकांत दादा मडवी यांना मी विनंती करू की आपण लगेचच आपले सलामीचे पहिले 2 फलंदाज मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवा. आणि त्याचबरोबर नेरूल 11 नेरूल या टीमला मी विनंती करू की मेक इट फास्ट आणि लगेच फिल्डिंगचा सेटअप करून घ्या. आणि या ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे मास्टर आमचे नंदेश नाईक. असं म्हटलं जातं, असं संत म्हणतात.
कोणतेही काम म्हटलं की मग इथे टेक्निकल एक्सपर्ट आमचे सचिन मुंडे, सचिन असले की मग 0 कंप्लेंट, 0 एरर. बाजूला आमच्या गुणलेखक आहेत सोहेल, सोहेल म्हटलं की मग तिथे 0 एरर आणि कमिटमेंट. दिवसभरामध्ये आम्ही मोबाईल ऑपरेट करणार नाही, मोबाईल सायलेंट. सर्वांना सांगायचं आय एम ऑन सायलेंट मोड नाव. इन टू द नेचर्स, इन टू द क्रिकेट. चला आपण थेट क्रीडांगणाकडे जाऊया. आपण नुकतंच गाणं ऐकलं, तुम्हाला खरं तर सर्वांना बळ देणारं हे गीत, आपल्या आगरी कुळांची कुलदेवता, महाराष्ट्राची आराध्य देवता आणि संपूर्ण सजीव सृष्टीची स्फूर्ती देवता आई एकविरा यांना समर्पित हे गीत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. इट्स अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन, स्फूर्ती देवता म्हणून आई एकविरेचं आपण स्मरण करत असो. क्रिकेटच्या स्पर्धा म्हटल्या की मग नेहमी आई एकविरेला वंदिनी असे अनेक गीते डीजे मास्टर सातत्यानं सादर करत असतात. महाराष्ट्रातील जनतेला एका धाग्यात रोवण्याचं कार्य, महान कार्य आई एकविरेनं केलंय. आज गेले कित्येक वर्ष आपण कारल्या डोंगराला खरं तर आई एकविरेच्या दर्शनासाठी जात असो. आपल्याला सुख आणि आनंद साजरा करण्याची प्रेरणा, दुःख आणि वेदना सहन करण्याची ताकद जिथून मिळते, भूतलावरील या सजीव सृष्टीची स्फूर्ती देवता म्हणून आई एकविरेला करूया आपण वंदन. आणि विशेष म्हणजे खरं तर या देवीला जातीपातीचं कुठलंही बंधन नाही आहे, भौगोलिक प्रदेश सीमा नाही आहेत. मराठी मुलूक एकसंघ राखण्यासाठी मोलाची भूमिका आई एकविरेच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळाल्या गेली कित्येक वर्ष आणि इतिहासही साक्ष आहे. आज त्याही गोष्टीचा आपण उल्लेख करतोय आणि आगरी कोली बांधव आपल्याला सातत्यानं खरं तर कारल्या डोंगराला आई एकविरेच्या दर्शनासाठी जात असताना पाहायला मिळतात. नवी मुंबईमध्ये खरं तर शैलेश भुईर यांची खरं तर नवी मुंबई टू थेट कारला अशी पालखी सोहळा, गतवर्षी जवळजवळ 1200+ भक्त या खरं तर पालखी सोहळ्यामध्ये समावेश झाला होता. आणि ही महत्त्वाची बाब आपण जरूर प्रेक्षकांना सांगूया. क्रिकेट क्रीडांगण आणि आज खरं तर आम्ही एन्जॉय केलं द गेम ऑफ रबर बॉल क्रिकेट विथ रिमझिम पाऊस. आणि या रिमझिम पावसाला आज आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं थांबवलंय आणि अतिशय मनमोहक या वातावरणामध्ये स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण या स्पर्धेला पूर्णविराम देत असताना जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि धावा काढाव्या लागतील. 67. पहिलाच बॉल अर्पित, सन ऑफ अ साईल, रायझिंग स्टार ऑफ नेरुल. इट्स अ व्हाईट बॉल. क्रिकेटचा खेळ म्हटलं की मग प्रत्येकाची एक वेगवेगळी भूमिका असते. त्याच्यामध्ये आमचे लाईव्ह टेक्निकल टीमचे मेंबर्स आले, त्याच्यामध्ये मॅन्युअल स्कोरर्स आले, त्याच्यामध्ये पंच आले, त्याच्यामध्ये डीजे मास्टर, मंडप डेकोरेशन्स, विकेट बनवणारे, विकेटची काळजी घेणारे, चेंडू मैदानाच्या बाहेर जे जात आहेत त्यांना परत आणून देणारे बॉल बॉईज, संपूर्ण क्रीडांगणाभोवती काय घडते काय बिघडते यावर गोष्ट खरं तर बारकाईनं लक्ष ठेवणारे आमचे अनेक घटक, त्या सर्व घटकांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं ते धीरज भोईर, कामेश नाईक, संदेश नाईक, मयूर म्हात्रे, बिपिन म्हात्रे, सचिन म्हात्रे, नितीन नाईक, नंदेश नाईक यांचंही मनापासून आभार. ज्यांच्या कल्पक विचारातून अनेक सांघिक स्पर्धा, खरं पाहता एखादी स्पर्धा म्हटली की मग एक संघ होऊन एकजुटीने एकत्र येऊन हे अनेक यंगस्टर मित्र एकत्र आल्याने आज एक चांगली संकल्पना पुढे आली. उद्याच्या रविवारच्या दिवशी मात्र एक टीम 2 आयकॉन अशी ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळणार आहे, जी रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये आपण नगरसेवक चषक या ट्रॉफीमध्ये जरूर पाहिली आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आम्ही नेहमी पाहत असतो, पण नवी मुंबईमध्ये बघितलं गेलं तर ही पहिली मानाची स्पर्धा असं म्हटलं जाईल. जरूर आपण उल्लेख करतोय अनंत म्हात्रे स्मृती चषक 2024. बॅट अगोदरच फिरवली आहे, मागच्या मॅचचा हिरो या वेळेला झालाय लवकर बाद आणि सरसेनापती मोठा फलंदाज, मोठा मासा गळाला लागलाय. अभि जोशी फलंदाज बाद झालाय, तोही शून्याचा चष्मा परिधान करून. डीजे
थकलेल्या मनाला शांत करण्याचं साधन म्हणजे संगीत, म्युझिक. आणि यस, आणि एक अनाउन्समेंट आम्ही करतोय. आज या मॅच मधनं जो संघ जिंकेल त्यांचा सेमीफायनलचा सामना तो आपल्याला उद्या सर्वात शेवटी खेळ कव्हर करायचा आहे. त्यामुळे जो जिंकेल त्यांना उद्या उपस्थित राहणं हे मॅन्डेटरी असणार आहे. कारण शेवटच्या दिवसाचा लोड आपण कमी करतोय, वर्कलोड. बॅकफूट डिफेन्स केला. ठाऊक आहे क्रिकेट इज अ गेम ऑफ सेन्स. आपणच जिंकणार यापेक्षा मी हारणार नाही हा सेन्स असणं ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून फार महत्त्वाचं आहे. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. ग्रीन रंगाची, अर्थातच हिरव्या रंगाची ही जर्सी परिधान केली म्हणजे एक वेळा किमान त्यांना मॅन ऑफ द मॅच तरी घेतली आहे असा खेळाडू मैदानामध्ये स्ट्रायकर एंडवर आहे मनोज चव्हाण. हा बॉल फुल केलाय, कडा लागलाय आणि बॉल गेलाय सीमारेषे लगत, परंतु एकच धाव मिळणार. या एका धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर होईल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 467 धावांचा पाठलाग इथं करायचा आहे. 67 टू विन. चेंडू झालेत पहिल्या षटकामधील बॉलिंग ट्रॅकवर अर्पित, एक यंग ब्रिगेड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित भोपी यांचा मगाशी आम्हाला एक कॉल येऊन गेला. नेरुल संघाला खरं तर त्यांच्या माध्यमातून अनेक खरं तर वेल विशेष सुद्धा आहेत. नेरुल संघ जिंकला तर खरं तर अनेक नेरुल गावच्या परिसरातील त्या खरं तर भूमीमधील त्यांच्या चाहत्यांना मात्र नक्कीच हर्ष मिळणार. ओ दिस इज चपराक स्टँड अँड स्लॅप. दिस इज फर्स्ट सिक्स बाय मनोज डीजे. बऱ्याच जणांच्या आठवणीतलं हे खजिन्यातलं हे गाणं आहे आणि हे गाणं भरपूर वाजलं गाजलं, अजूनही गाजतंय वाजतंय. आणि साहुल अण्णा यांचं आगमन झालंय. ईगल बॅट्सचे हे प्रॉपरायटर आहेत. ओहो फुलटॉस बॉल, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही. नोमॅन्स रिजन मध्ये बॉल झाला लँड. वन बाउंस ग्रिप करतील सिद्धेश कडू. डिप स्क्वेअर लेग बंद फॉरवर्ड येतील, चेंडूला उचलून फेकून देतील विकेट किपर. खरं तर विकेट किपर राहुल यांच्याकडे तोपर्यंत या धावा मिळतील 2-2. एकूण धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते. आफ्टर फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1 संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 12 for 1 डीजे. सगळे जर गोरे गोरे नवरे मागितले तर आपलं काय होईल. नंदेश नाईक आहेत आमच्या समवेत आणि लकीली ही इज मॅरिड. लकीली आय एम ऑल्सो मॅरिड. जोक सपाट मॅचवर आपण फोकस करताना पाहायला मिळेल की हा फलंदाज झालाय बाद आणि इथे चकमकीमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट संपादित केली आहे गोलंदाज दर्पण. यस डीजे. मॅच मध्ये काय घडतंय तर ऐरोली कोलीवाडा या टीम साठी मात्र नक्कीच फलंदाज क्रमांक 2 परतला गेलाय. ओहो कडक फटका. स्टँड अँड क्लॅप, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. व्हॉट अ मॅग्निफिसंट टायमिंग दॅट इज. सुपर बॅटिंग शैलेश.
खतरनाक बॅटिंग, 2 चेंडू 2 षटकार. अजून एक, यावेळेला हवेमध्ये टायमिंग चुकलंय का, झेल टिपला जाईल का, आणि इथे झेल ड्रॉप. चौकार. 6-6 डीजे. तीन चेंडू मध्ये 16 धावा अंकित करणारा फलंदाज मिस्टर शैलेश. ही इज पॉवरफुल. शैलेश गुप्ता. हा बॉल लिटिल बिट परफ्यूम, मातीचा सुगंध तर नव्हे तर कॉन्क्रीटची ही विकेट आहे. पाण्याचा स्पर्श जरूर झाला असावा वरच्या अंगाला, आणि इथे येईल हा पहिला डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अंडर प्रेशर. दडपणाखाली इथे एज लागलाय, पुढ्यात टाकला होता, कनेक्शन तितकंसं जमलं नाहीये. उचलीनं बाउन्सनं बीट केला फलंदाज शैलेशला. 1 धावणं धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 29. 29. 67 काढायचे आहेत, 29 झाल्या. आता उर्वरित चेंडू असतील ते 3 षटक, म्हणजे अर्थातच 18 चेंडू आणि धावा हव्यात 38 धावा. 18 चेंडू 38 धावा. लवकरात लवकर सेटअप करा. येस डीजे. असली तरी सुद्धा अजस्र तोफांच्या मारानं त्याला किंडार पाडलं जाऊ शकतं. तेच काहीसं करतोय तो शैलेश. इथे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, नो मॅन्स रिझन, अर्थातच जाईल फ्लाय स्लिप रिझन मध्ये. एकच धाव. रणसंख्या झाली ती 30, आणि आता उर्वरित 17 चेंडू आणि धावा काढाव्या लागतील त्या 37. 17 चेंडू 37 धावा. एक टीव्हीएस बाईकची चावी आमच्याकडे इथे जमा झालेली आहे. अ बियर असं किचन इथं लावलंय पिवळ्या रंगाचं. ओळख पटवून तुम्ही जरूर घेऊन जा. 17 चेंडू आणि 37 धावा. 17 टू गो अँड 37 टू विन. ओ हो 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 हो. He bat well, he ball well, and he is complete package player. Now on fire, stand and deliver, horizontal batted stroke. Look at the screen. पहा action replay मध्ये the way he execute this stroke. Superb batting. फिरेल इथे असं केलं तर तसं होऊ शकतं, तसं केलं तर तसं करता येईल, असं केलं तर असा रिझल्ट तुम्हाला मिळणार. परंतु मॅच मध्ये अनेक वेळा प्रिडिक्शन्स फेल होताना आपल्याला पाहायला मिळतात. जिथे होतात मोठमोठी प्रिडिक्शन फेल, तोच हा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ ब्युटी ऑफ रबर बॉल क्रिकेट. एक धाव मिळणार, 15 चेंडू आणि धावा काढाव्या लागतील त्या 30. पहिला वार आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला, मनोज चव्हाणचा तो षटकार, आणि मगाशी एक वार पाहिला अर्पित षटक क्रमांक 2. सांघिक चौथा, आणि हाही ताकदीनं प्रतिध्वनी प्रतिबिंबित झालाय. आणि इथे अप्रतिम खेळ साकारत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय तो मनोज चव्हाण. हिज बेस्ट गेम ॲज ऑफ नाव. कारंजे
14 चेंडू आणि आता 24 ची गरज आहे. हा बॉल वाईड आहे. 14 चेंडू 23. मेरिटनुसार खेळ करतोय. समोर चेंडू फेकला गेला तर त्याला षटकार चौकारामध्ये कन्वर्ट करतोय, परंतु गोलंदाजाला कमबॅक करून द्यावंच लागेल. तुमच्याकडे ही पर्याय नाहीये. जिंकावं लागेल तर आणि तरच किमान एक बक्षीस तुम्हाला घरी नेता येईल. आणि म्हणूनच की काय, अभी नाही तो फिर कभी नाही अशाच माइंडसेटनं अप्रोचनं या गेममध्ये तुम्हाला फाईट बॅक करावं लागेल. फाईट बॅक करतील का, दॅट इज द क्वेश्चन. परंतु अर्पितकडे खरं तर टॅलेंट आहे आणि म्हणूनच कॅप्टननं त्याला निवडलंय. तो कमबॅक करू शकतोय. दिस इज व्हेरी गुड कमबॅक. जस्ट अ सिंगल स्टेअर केलं बॉलला. अंगाचा वेध घेतोय. पंच सचिन नाईक आणि भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्हाला अपडेट करत असताना धावसंख्या पोहोचली ती 48 वर 45 वर, माफ करा. अजूनही 22 काढायचे. यावेळेला फटका फसला. झेलटिपला जाईल का. अपॉर्च्युनिटीज मिसेस बाय इंचेस. क्रिकेट इज अ गेम ऑफ catches. Who can make the match? And these catches are truly genuinely important. How important catches are. मगाशी आपण सांगितलं, झेल निसटला असता तर भारतीय संघ खरं तर पराभव झाला असता 100%, कारण तो षटकार गेला असता. त्याच्यानंतर डेव्हिड मिलरनं मॅच फिनिश केली असती. म्हणूनच की काय, कॅचेस व्हेरी क्रुशल इन द गेम ऑफ क्रिकेट ॲट एनी टाइम. दाजूनी धावा काढायच्या ते 21, येणारे चेंडू असतील ते 12. अर्पितनं चांगलं कमबॅक करून दिलं होतं, परंतु त्याला साथ मिळाली नाहीये. म्हणूनच क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तुम्हाला तुमच्या क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. पुढ्यात टाकलाय, हा समोर फेकलाय. आपल्या ताकदीचं प्रदर्शन तेव्हाच करा जेव्हा प्रदर्शक खरं तर प्रतिस्पर्धी तुम्हाला थोडा हलक्यात घेत असतो. आणि इतक्यातच हा वालाय अप्रतिम कलात्मक षटकार. तोपर्यंत डीजे मास्टर त्यांच्या कलेक्शन मधनं अजून एक गाणं शोधतायत. तोपर्यंत आपण जरूर प्रेक्षकांना सांगूया, ऐरोली कोलीवाडा त्यांच्या विरोधात नेरुल 11 नेरुल अशी आजच्या दिवसामधली ही शेवटची मॅच. जिंकणार तो थेट सेमीज मध्ये, म्हणजे किमान एका बक्षिसाला सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार. जिंकण्यासाठी 11 चेंडू 15 धावांची गरज आहे. फिल्डिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते नेरुल 11 नेरुल. आणि इथे आलाय हा अजून एक चौकार. 10 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. मॅच पासून दूर चाललाय हा संघ. पहिली लाईन फार छान होती. इलाका तेरा धमाका होगा तो सिर्फ मेरा हमारा. ऐरोली कोळीवाडा संघ तेच सांगतोय. द वे दे फाइट बॅक, the way they shown their performance at almost top of the table. आता उर्वरित 9 चेंडू आणि 10 असं इक्वेशन आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 57. फिरकीचा जादूगार, अ मॅजिकल बॉलर फ्रॉम नेरुल, मिस्टर राहुल म्हात्रे. ही आहे जादू राहुलची. हा व्हाईट बॉल जरूर असेल, परंतु त्याला ठाऊक आहे कमबॅक कसं करायचंय. त्याला ठाऊक आहे की फलंदाज कोणत्या धाटणीतले फटके सजवणार आहे आणि त्याला अनुरूप तो गोलंदाजी करणार. अर्थातच त्यांना थांबवणार. इथे समोर पुढ्यात स्टॅन अँड फायर पॉवर, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्युशन अँड पार्सल इट फॉर अ 6.
अनाउन्समेंट आपण करूया. जो जिंकेल तो उद्याच्या दिवसामध्ये सेमीफायनलचा सामना खेळेल. 8 चेंडू 3 होतं, आता 7 चेंडू 3. कमाल की ये पारी. दोन्ही फलंदाज उद्या जो संघ सुपर 4 मध्ये अर्थातच जो संघ क्वालिफाय होईल त्या संघासोबत मात्र 2 हात करतील, मॅच खेळतील. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. राहुल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्या गोलंदाजीवर मात्र एक षटकार आपल्याला तरुण पाहायला मिळाला. आता उर्वरित 6 चेंडू 3 धावा असं हे शेवटचं इक्वेशन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळतं. अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. जरूर आपण आभार व्यक्त करूया आमचे खरं तर सर्व ऑर्गनाइज कमिटी टीम मेंबर्स. त्याच्यामध्ये आम्ही जरूर उल्लेख करू गावदेवी युवा प्रतिष्ठान दारावे गाव, आपले काकाश्री अर्थातच अनंत म्हात्रे यांच्या गोड स्मृतींना उजाला देण्यासाठी आज त्यांच्या नावानं आपण या स्पर्धेचं आयोजन केलंय. धीरज भोईर, कामेश नाईक, संदेश नाईक, मयूर म्हात्रे, बिपिन म्हात्रे, सचिन म्हात्रे, नितीन नाईक, नंदेश नाईक आणि त्याचबरोबर आगरी तडका धाबाचे ओनर मयूर म्हात्रे, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. तेजस बांदल हरिकेन टी शर्ट स्पॉन्सर करणारे मॅन ऑफ द मॅच साठी. त्याचबरोबर क्रिक लाईव्हची टीम, आमचे गुणलेखक सोहेल नाईक, समित पाटील, सर्वांचं मनापासून आभार. आमचे साथी कॉमेंटेटर आमचे सचिन गिरी. आणि इथं झाले मॅच फिनिश आणि क्वालिफाय होणारा संघ आज आपल्याला पाहायला मिळाला तो ऐरोली कोलीवाडा टीम. ऐरोलीला बिलोंग करत असताना आम्ही अभिनंदन करू ते सूर्यकांत मडवी, बाळादादा त्यांच्या माध्यमातून अभिजोशीच्या 50वा. आज दिवसभरामध्ये अनिकेतनं अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली. मनोज चव्हाण खरं तर बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ केला.